बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार आणि एरंडोल गावचे सुपुत्र राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मराठवाड्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। या संपूर्ण अपघाताची चौकशी करावी, जे काही सत्य असेल ते समोर आणावे, अशी मागणी त्यांचे वडील अण्णासाहेब गिड्डे यांनी केली आहे। केज आंबेजोगाई मार्गावर 4 चाकी वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात राकेश गिड्डे यांचे 9 एप्रिल रोजी निधन झाले। हा अपघात मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यांचे वडील अण्णासाहेब गिड्डे हे खासगी वाहनावर दीर्घकाळ चालक म्हणून कार्यरत होते। त्यांनी अपघातग्रस्त वाहनाची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यात त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या होत्या। शिवाय राकेश गिड्डे हे त्या रात्री त्यांचे कार्यक्षेत्र नसलेल्या भागात लातूरच्या दिशेने कशासाठी निघाले होते? दिवसभर त्यांच्यासोबत त्यांचे नेमके मित्र कोणते होते? टोल नाक्यावर त्यांचे वाहन 8:30 वाजता दिसले असेल, तर पुढच्या 2-2.5 तास ते कुठे होते? अपघातानंतर त्यांचा मोबाईल, लॅपटॉप गायब झाला, त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे। त्यांचे अत्यंत जवळचे काही लोक अपघातानंतर गायब आहेत, अशी शंका देखील बीडमधील काही माध्यमांनी उपस्थित केली। त्यांचीही चौकशी करा, अशी मागणी श्री गिड्डे यांनी केली आहे। ते म्हणाले, अत्यंत गरीब परिस्थितीत राकेश शिकला, स्वतःच्या कष्टाने उभा राहिला। गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी तो काम करत होता। त्याने काही गरीब शाळकरी मुली दत्तक घेतल्या होत्या। कित्येक शेतकऱ्यांचे पिढ्यांचे जमिनीचे वाद सोडवले होते। त्याच्या जाण्याने आम्हाला धक्का बसला आहेच, मात्र त्याच्यावर प्रेम करणारे मराठवाड्यातील अनेक लोक हादरून गेले आहेत। तो आम्हाला सोडून गेलाय, हे वास्तव आम्ही स्वीकारलं आहे, मात्र ते का घडलं, कसं घडलं, हे कळायला हवे। त्याची सखोल चौकशी व्हायला हवी। यात काही चुकीचे घडले असेल तर आम्हाला ते जाणून घेण्याचा व न्याय मागण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।